ऑनलाईन कोर्स वर्सेस ऑफलाईन कोर्स हा मुद्दा नेहमी सगळ्यांच्या डोक्यात असतो की आम्ही ऑनलाईन शिकायचं नाही आम्हाला, कारण ऑफलाईनमध्ये चांगला कनेक्ट होतो, ऑफलाईनमध्ये डाऊट नेहमी विचारता येतात, क्लॅरिटी खूप जास्ती होते आणि बऱ्याच गोष्टी राईट. तर आता क्रेओमीचे सगळे कोर्सेस ऑनलाईन आहेत आणि क्रेओमीचं रिसेंटली जी UX फंडामेंटलची बॅच संपली त्या 4थ्या महिन्यातलं शेवटचं जे लाईव्ह सेशन होतं त्यामध्ये स्टुडंट जेव्हा आपल्या भावना आपले इमोशन्स व्यक्त करत होते, सांगत होते की त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे 4 महिन्याचा तो कसा आहे, तर त्या व्हिडिओचा त्यांनी शेअर केलेला त्यांच्या एक्सपिरियन्सचा एक छोटीशी क्लिप तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. आवर्जून बघा आणि तुमचे थॉट शेअर करा की तुम्हाला काय वाटतं. एक गोष्ट शेअर करायची होती सर. येस प्लीज. सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस आम्ही म्हणजे मी तर लहान होतो त्यावेळी म्हणजे नगरपालिकेच्या शाळेमध्ये जायचो तिथे ना, तर आम्ही तिथं जो फील होता शाळेचा की बाबा ते शाळेतले शिक्षक यायचे आणि ते मराठीमध्ये शिकवून आम्हाला म्हणजे ते आपण कसं म्हणतो 4थी झाले की बाबा 5वीला हायस्कूल लेवल झालं वगैरे, तर आज तसा थोडासा फील होता की बाबा आपण एका शाळेतनं चांगले भारी पडलो. आणि त्यावेळेस आम्ही कसं व्हायचं, आम्ही म्हणजे आता तर सर किंवा हे लोक असं आपण ते फ्रेजेस वापरतो, तर आम्ही त्यावेळेस ते मास्तर म्हणायचो त्यावेळेस म्हणजे. त्यामुळे तसं ते आज मास्तरांचं शेवटचं लेक्चर असं ते वाटलं मला. ऍक्च्युली म्हणजे खरंच रिलेट होतंय, कारण नंतर सगळं ते असंच होतं, हायस्कूल, कॉलेज, इंग्लिश आणि ते प्रोफेसर आणि मॅडम, ते तो फील नाही म्हणजे शिकणं आहे ऑब्विसली, बट जो फील असतो तो म्हणजे इथे जो आला ऑनलाईन लेक्चर, ऑफलाईनला तर तो अजून जास्त आला असतं, पण इथं तो फार म्हणजे चांगला आला कम्पॅरेटिव्हली. थँक्यू सो मच. तर ऍक्च्युली लोक ऑनलाईन लेक्चर प्रेफर नाही करत बिकॉज जे कनेक्शन आहे ते फील होत नाही. पण इथे आम्हाला असं फीलच नाही झालं की आम्ही ऑनलाईन लेक्चर करतोय, सतत वाटायचं की अरे सोबतच आहे आपल्या, मीन्स कारण त्यामुळे मग पहिल्यांदा भेटल्यावर असं वाटलंच नाही की मी अनमोलला पण पहिल्यांदा भेटली तरी वाटलं नाही की मी पहिल्यांदा भेटतो, किंवा तुम्हाला पण नाही वाटलं मला. आणि ऍक्च्युली माझ्या आतापर्यंतच्या लाईफमध्ये जेही मला एक म्हणजे प्रत्येक ठिकाणचा ना एखादा व्यक्ती असा खूप आठवणीत राहतो, मीन्स एखादा म्हणजे टीचर बद्दल बोलायचं तर त्या लिस्टमध्ये ऑब्व्हियसली तुमचं नाव येणार. तर म्हणजे काय म्हणतात त्याला, असं फक्त स्किल्स वाईज नाही डेव्हलपमेंट झाली, कुठेतरी इमोशनली पण माझ्यामध्ये बऱ्यापैकी खूप डेव्हलपमेंट झाली. सो तशा टाईपचा सपोर्ट भेटलाय आम्हाला तुमच्याकडनं. थँक्यू. आणि म्हणजे काय तुमची शिकवण्याची पद्धत तर एकदम टॉप लेवल आहे, ज्याला येत नाही त्याला सुद्धा ते इझी वाटून जातं, अशा लेवलला तुम्ही शिकवून देता. हे चालू ठेवा सर आणखी पुढे पण. येस नक्कीच. थँक्यू सो मच. माझं पण सर हे म्हणजे पहिलंच ऑनलाईन लेक्चर होतं, ते मी भरपूर स्केर्ड होतो की बाबा, मी भरपूर लोकांसोबत म्हणजे मी बोललोय ऑनलाईन लेक्चर कसं असते ते फील होत नाही, पण हे तसं नाही, हे वेगळंच आहे कम्प्लीट असं नाही खरंच. आणि हा पहिलं होता माझा एक्सपिरियन्स, चांगला होता खरंच. थँक्यू सो मच. अल्टिमेटली कसं आहे की आय अंडरस्टँड ऑनलाईन ऑफलाईन वाला पार्ट असतो, म्हणून मी 2 ते छोटेसे रूल मी नेहमी सांगतो ना आपल्या स्लाइडच्या स्टार्टला असायचे की कॅमेरा ऑन असू द्या. ते तुम्ही ऑफलाईनमध्ये काय होतं शेवटी बॉडी लँग्वेज, एक्सप्रेशन आणि मग कनेक्शन असतं, ते सगळं इथं होतं राईट. फक्त तुम्ही फिजिकली जरी तिथे नसले, बट आय नो की आपण बऱ्याच वेळा एक्सप्रेशन बघून अरे काय झालं, अरे काही डाऊट आहे का, हे समजलं नाही का, ज्या गोष्टी समोर होतात त्या सगळ्या इथं करतो आपण. त्यामुळं ते कुठंच असं बॅरियर नाही वाटत की हे डिजिटल आहे, अनलेस एखाद्या वेळेस इंटरनेट इकडे तिकडे होतं राईट. पार्ट असतो, अदरवाईज आय थिंक सगळ्याच गोष्टी त्या डायरेक्शननी असतात. सो थँक्यू.